निवडणूक की सेटिंग? अहिल्यानगरमधील एमआयएमच्या भूमिकेवर नागरिकांचा संशय. कोणत्या फायद्यासाठी एमआयएमची एंट्री? सुपारीच्या चर्चांनी नगरमध्ये खळबळ. मुस्लिम बहुल प्रभागातच एमआयएमचे उमेदवार, निवडणुकीमागील उद्देशावर प्रश्नचिन्ह. प्रभाग 4, 5, 9, 10, 11, 12, 13 या ठिकाणीच एमआयएमची उमेदवारी. राजकीय गणित स्पष्ट. अहिल्यानगर शहरात महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं असून राजकीय हालचालींना वेग आलाय. याच पार्श्वभूमीवर एमआयएम पक्षाकडून लवकरच उमेदवार जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जातीये. मिळालेल्या माहितीच्या आधारे अहिल्यानगर शहरात महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 4, 5, 9, 10, 11, 12 आणि 13 या प्रभागांमध्येच एमआयएम उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रभागांमध्ये मुस्लिम लोकसंख्या लक्षणीय प्रमाणात असल्याने एमआयएम पक्ष फक्त एका विशिष्ट मतदार वर्गावर लक्ष केंद्रित करून निवडणूक लढवत आहे का, असाही सवाल उपस्थित होतोय. अहिल्यानगर शहरातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे की एमआयएम ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यापेक्षा मतांच्या विभाजनासाठी लढत असल्याचा आरोप होतोय. यामुळे थेट काही पक्षांना फटका बसण्याची शक्यताही राजकीय निरीक्षक व्यक्त करतायत. तर याच अनुषंगाने सोशल मीडियावर आणि नगर शहरातील नागरिकांमध्ये एमआयएमने कोणाची सुपारी घेतली आहे का, ही निवडणूक कोणाच्या फायद्यासाठी, असे प्रश्न खुलेपणानं विचारले जात आहेत. तर राजकीय इतिहास पाहता एमआयएम पक्ष हा अनेक ठिकाणी मत फोडणारा घटक म्हणून ओळखला जात असल्याची टीकाही केली जाते. प्रत्येक निवडणुकीत एमआयएमचा सहभाग चर्चेत राहतो, तोही बहुतेक वेळा मतांचं विभाजन आणि राजकीय सेटिंग या मुद्द्यांभोवतीच. तर अहिल्यानगरमध्ये देखील हाच पॅटर्न पुन्हा दिसतो आहे का, की एमआयएम पक्ष खरोखर विकासाचा स्वतंत्र अजेंडा घेऊन निवडणूक रिंगणात उतरणार आहे? हा प्रश्न नागरिकांमध्ये आणि राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय ठरतोय. तसेच या निवडणुकीत एमआयएमचे उमेदवार कोण असतील? निवडणुकीमागचा उद्देश विकासाचा की मतविभाजनाचा? कोणाच्या फायद्यासाठी ही राजकीय चाल सुरू आहे, असे प्रश्न उपस्थित होत असून या सर्व प्रश्नांची उत्तरे एमआयएम पक्षाचे उमेदवार जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होतील. मात्र सध्या तरी एमआयएमच्या या भूमिकेबाबत संशय व्यक्त होतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.